इथे जे येऊन समाधान मिळतं ना ते वेगळंच आहे. इथे मोठमोठे साप आहेत. ही इथे ॲक्च्युली स्टोरी आहे. या गणपतीची खासियत अशी आहे ना, त्याची तो मनोकामना पूर्ण करणारच. मुंबईतलं हे एकमेव असं स्थान आहे. खूप सुंदर. आम्ही 300 लोकांचं इथे भोजन ठेवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील परेल विलेजमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मंदिराला भेट देणार आहोत ते मंदिर हे पुरातन काळातलं आहे. म्हणजे ॲक्च्युली 1932 साली याचा शोध लागला होता. या ठिकाणी गंगाराम साळुंके म्हणून दादा होते, त्यांना दृष्टांत होऊन त्यांना या ठिकाणी गणपतीची मूर्ती सापडली होती आणि ती अशा प्रकारे गणपतीची मूर्ती आहे ना, ती बालगणेश म्हणजे बालगणेशच्या रूपामधले मुंबईमधलं हे एकमेव असं स्थान आहे. आणि मी ॲक्च्युली व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर मी या ठिकाणी मंदिराला आतमध्ये जाऊन मी भेट दिली तर मंदिर अशा प्रकारे आहे ना, म्हणजे अशा पद्धतीने सजवलेलं आहे. ज्या प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती आहे ते पाहून मन प्रसन्न झाले. आणि आपण मागे पाहू शकतो टोलेजंग इमारतीच्या मध्ये हे मागच्या बाजूला असं कौलारू असं मंदिर आहे. खूप छान आहे आणि ॲक्च्युली इंग्रजाच्या काळापासून हे मंदिर या ठिकाणी आहे. आणि माझ्यासारखे खूप लोक खूप भाविक असे असतील ज्यांना या गणपती बाप्पाच्या मंदिराबद्दल माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराला भेट देऊन जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर चला कोणतीही वाट न पाहता गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण समोर पाहतोय तो राम टेकडीचा एरिया आहे. आपण एका टेकडीवरती आलो आहोत आणि इथे या बिल्डिंगच्या इकडे आलो. या बिल्डिंगचं नाव आहे उत्कर्ष सोसायटी आणि या उत्कर्ष सोसायटीच्या इकडे त्या तिकडे गणेशवाडी म्हणून आहे आणि गणेशवाडीच्या इकडे आपल्याला त्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे. तर हे बघा, आता आपण टेकडीवरनं पुन्हा खाली उतरतो आहे आणि समोर आपण पाहू शकतो ओम स्वयंभू सिद्ध श्री बाल गणेश मंदिर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि मी मगाशी ज्या प्रकारे बोललो, आजूबाजूला संपूर्ण इमारत आहेत मोठ्या मोठ्या आणि त्याच्यामध्ये बरोबर हे कौलारू मंदिर आहे ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहे. चला, इथे आपल्याला पहिले चप्पल काढायचे आहेत आणि इथे आपण आता खाली उतरतो आहे गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. इकडल्याबद्दल सांगायचं म्हणजे बघा, मंदिराच्याच बरोबर दरवाजाच्या वरती इथे पंचमुखी नाग आहे, खाली ओम आहे आणि इथे आपण पाहू शकतो मेन प्रवेशद्वाराजवळ इथे हे 2 द्वारपाल आहेत आणि या ठिकाणी शंकर पार्वती विराजमान झालेले आहेत कैलास पर्वतावरती. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. चला, गणपती बाप्पा मोरया. तर हे बघा, इथे आल्यावरती पहिला हातपाय संपूर्ण धुण्याची वगैरे व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे. तर हे बघा, आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे अशा प्रकारे मंदिर आहे. मंदिराचं ॲक्च्युली गणपती बाप्पाचा चेहरा आहे तो त्या बाजूला आहे, पण इथे आपण पाहू शकतो मंदिराचा हा जो गणपती बाप्पाचा जो गाभारा आहे ना, खूप सुंदर आणि अगदी प्रेमात पाडणारा आहे, मस्त. आणि इकडलं आपण बघू शकतो वरती जे मंदिराचं कौलारू काम आहे वरती, पण इकडे जे छत केलं आहे ना ते एकदम मस्त केलं आहे आणि असं आपल्याला म्हटलं अजिबात वाटत नाही की आपण मुंबईमध्ये आलेलो आहे. आता आपण जात आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. इकडे चारी बाजूला असे वेगवेगळे खांब वगैरे दाखवलेले आहेत आणि ही इथे ॲक्च्युली स्टोरी आहे ज्या गणपती बाप्पाची, ती आपण नंतर पाहूयाच. आणि आता आपण जात आहोत दर्शनाला. इथे बघा, इथे हा स्कॅनर दिलेला आहे. स्कॅनरला तुम्ही स्कॅन केल्याच्या नंतर संपूर्ण गणपतीची माहिती तुम्हाला कळू शकेल. आणि आता आपण जात आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. इथे आपण समोर पाहू शकतो इथे बालगणेश आहे आणि खूप सुंदर असं या ठिकाणी वाटतं आणि आजूबाजूला सर्व देवदेवता पण आपण कोणते ते आपण पाहूया या ठिकाणी. इथे आहेत विठ्ठल रुक्मिणी, इथे दत्ताची मूर्ती आहे, त्याच्या बाजूला श्री स्वामी समर्थ, इथे आहे तिरुपती, इथे गणपती बाप्पाची पूजेची मूर्ती आहे आणि इथे शंकराची पिंड आहे आणि या ठिकाणी इथे सिंहासनावरती अंबेमाता आहे आणि इथे हा सिद्ध बालगणेश मूर्ती आहे. आणि या गणपतीची खासियत अशी आहे ना की या गणपतीचा या ठिकाणी जो हात आहे ना, हात तो संपूर्ण गालावरती आहे आणि त्याच्यामुळे त्याला बालगणेश नाव पडलेलं आहे आणि खूप सुंदर मूर्ती वाटते. ॲक्च्युली खूप मोठा हा पाषाण आहे आणि हे जो सिद्धांत झालेला मगाशी मी ज्याप्रमाणे बोललो की गंगाराम साळुंके म्हणून, ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे गंगाराम साळुंके आणि ह्यांचा दृष्टांत झाला होता आणि खूप सुंदर पद्धतीचं हे मंदिर आहे. चौकोनी मंदिर आहे, आजूबाजूला सर्व कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, पण खूप छान वाटते, खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं आणि असं वाटलं पण नाही की मी मुंबईमध्ये आहे. गणपती बाप्पा मोरया. तर इथे गणपतीच्या समोर या ठिकाणी या ताई बसलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. मला सांगा की तुम्ही या गणपतीच्या मंदिरामध्ये तरी कधीपासून येत असाल? तरी मी आत्ता इथे येऊन वर्ष झालंय, राहायला आली तेव्हा. अच्छा. आणि मी जवळजवळ 5-6 महिने झाले येते इथे.
अच्छा, म्हणजे 5-6 मिनिट दररोज येतात काय? रोज येते. सकाळी जरी नाही मला यायला जमलं कामाच्या गडबडीत तरी मी संध्याकाळी का रात्री का एकदा तरी येऊन जाते या मंदिरात. हा, आणि कशा प्रकारे तुम्हाला इकडला अनुभव किंवा गणपतीच्या मंदिरात कसं खूप वाटतं? छान, खूप मस्त वाटतं. मन एकदम प्रसन्न होतं. हा. सगळी दुःख विसरायला होतात. ठीक आहे, ठीक आहे. आणि इथे जे येऊन समाधान मिळतं ना ते वेगळंच हा. आहे. इथल्या ताई त्या तर दिवसभर म्हणजे दिवसातनं 5-6 वेळा तरी लादी पुसत असतात. सगळं स्वच्छ करणार. आई आहेत त्या सकाळचं सगळं फुलं वगैरे व्यवस्थित लावणार, सगळं व्यवस्थित अगदी छान करतात. हा, अगदी म्हणजे सगळं साफसफाई असते. अगदी एक मुंगी सुद्धा दिसणार नाही. ती एवढी स्वच्छता ठेवतात ही लोक. हा, ठीक आहे, ठीक आहे. छान छान चालेल मस्त चालेल, वाटतं. थँक्यू. आणि खूप छान बोललात. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तुम्ही ते माझ्या मागे बघू शकतात. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी मूर्ती आहे. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही यायचं आहे कसं. तर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने जर तुम्ही आलात तर प्रभादेवी स्टेशनला उतरायचं आहे, आणि जर तुम्ही सेंट्रल रेल्वेने आलात तर तुम्हाला परेल स्टेशनला उतरायचं आहे. तिकडून तुम्ही टॅक्सी वगैरे पकडून, शेअरिंग वगैरे पकडून या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात परेल विलेजमध्ये. म्हणजे ॲक्च्युली हा जो रामटेकडी मार्ग, म्हणजे रामटेकडीचा जो एरिया आहे तो केम हॉस्पिटलच्या मागची साईड आहे. म्हणजे तुम्हाला जर सापडत नसेल जर गणपतीचं मंदिर कुठे आहे वगैरे, तर तुम्ही गुगलला तुम्ही लोकेशन टाकू शकतात लोकेशनमध्ये की बाल गणेश मंदिर परेल, तर तुम्हाला ते लोकेशन आहे ते तुम्हाला या मंदिराच्या इकडे येऊ शकेल. मंदिरामधली लायटिंग, आजूबाजूची सजावट आणि मंदिर ज्या प्रकारे सजवलं आहे ना ते एकदम जबरदस्त आहे. आणि असं किंचितही वाटत नाही की आपण मुंबईमध्ये आहे. तर तुम्हाला मी नक्कीच रिकमेंड करीन की तुम्ही या ठिकाणी नक्की या. मंगळवारच्या या, संकष्टीच्या या, शनिवारी या, रविवारी या, तुम्हाला जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या मित्रमंडळांसोबत तुम्ही या ठिकाणी या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नक्की या. तर आपल्यासोबत आता हे दादा आहे. दादा नमस्कार. हो नमस्कार. हां, ॲक्च्युली तुमची मी खूप वाट पाहिली, तुम्ही आता आलात. ठीक आहे, तुमचं नाव काय? कृष्णा बाबू मोरे. अच्छा, इथे कृष्णा दादा आहेत आपल्यासोबत. दादा, मला ॲक्च्युली पहिल्यांदा मी या गणपतीच्या मंदिरामध्ये आलो होतो आणि मला मंदिर खूप आवडलं. म्हणजे असं वाटलं कुठेतरी मी लांब दर्शनासाठी गेलो होतो. तर तुमच्याकडनं ॲक्च्युली या गणपतीबद्दल आणि गणपती मंदिराबद्दल माहिती घ्यायला मला नक्कीच आवडेल. काय सांगू शकाल तुम्ही? आता हे म्हणजे हे जे पाषाण आहे गणेशाचं, हे ह्याचा तर अंत नाही आहे ह्या पाषाणाचा. पण 1932 साली एक बाबा गंगाराम हां हे सावंते त्यांचं कुटुंब इथे स्थायिक झालं. कारण का त्यांना स्वप्नामध्ये त्यांनी दृष्टांत दिला. हां. आणि ते इथे स्थायिक झाल्यानंतर त्यांची आपली ती सेवा त्यांनी चालू केली. हां चालू केल्यानंतर इथे तो स्वयंभू कोण येईल, आपला भाविक येणार, कोणी येणार, त्याच्या आराधनेने त्याची मनोकामना पूर्ण करतो तो. अच्छा. हां, आणि ते चुकवतच नाही. हां पण त्याच्या ह्या प्रसंगाने सर्व आज इकडे भाविक म्हणजे हजारो भाविक इथे त्याच्या दर्शनाला येत जातात हां इथे. आणि भले त्याचं तसं आहेच, पण तो नेहमी इथे जर आल्यानंतर माणूस 5-10 मिनटं बसल्याशिवाय राहणार नाही. हां. ते त्याला शांतच वाटणार. बरोबर. आणि आज त्याच्या कृपेने सगळं हे मंदिर वगैरे सगळं हे हां. आज मोठं झालेलं आहे. हां आणि आज त्याचा मोठा गुण गौरव होत आहे. हां आणि इथे म्हणजे मोठमोठे सामान्य असं हे नाही आहे. इथे मोठमोठे साप आहेत. मंदिरामध्ये. त्या मंदिरामधून साप येतात जातात असे. म्हणजे इथे भ्रष्टाचार नाही. हां इथे आल्यानंतर तिथे आम्ही नळ ठेवलेला आहे पाण्याचा. हां तिथे हातपाय धुवून येऊन त्याच्यामुळे तुम्ही दर्शन घ्या. हां आणि आनंदामध्ये सर्व हे करून ह्या देवाचं नामस्मरण करा. हां हा स्वयंभू सिद्ध बाळ गणेश हां याचं नाव आहे. हां स्वयंभू सिद्ध बाळ गणेश. हां. ॲक्च्युली या मंदिरामध्ये कोणत्या दिवशी गर्दी असते? आम्ही महिन्याच्या संकष्टीला हां. आम्ही 300 लोकांचं इथे भोजन ठेवतो. अच्छा. हां, प्रत्येक संकष्टीला महिन्याच्या ओके, म्हणजे दुपारी की रात्री असते? संध्याकाळी. अच्छा, रात्रीच्या टायमाला. संध्याकाळी 7 ते 7:30ला आम्ही सुरुवात करतो. अच्छा. हां, आणि त्यांना ते भोजन 300 सुंदर. लोकांचं. हां, आणि सुंदर. प्रत्येक संकष्टीला आणि अंगारकीला ते पण भोजन असते. अंगारकी संकष्टी आणि मागी जयंती त्याचा मोठा भंडारा असतो वा देवाचा. वा वा वा. तो म्हणजे तो आमचा आनंद मोठा असतो. हां, म्हणजे अशा ॲक्च्युली प्रकारे आम्ही त्याची सेवा करतो आम्ही. हां, नाही ॲक्च्युली खूप छान. ॲक्च्युली मुंबईमध्ये खूप सारे मोठे मोठे देवस्थान आहेत, पण संकष्टीच्या दिवशी असे महाप्रसाद देणारे मी हा, आहेत. मुंबईत नाही पाहिलेत. आहेत. आणि तो एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याची कोणी येऊन दे भाविक, त्याचं का सुख दुःख का असेल ते त्याच्यावर निवारण करून त्याची तो मनोकामना पूर्ण करणारच. खूप सुंदर. हां, हां, ठीक हा आहे. असं हे जागृत देवस्थान आहे. हां. ह्याचे येऊन तुम्ही दर्शन घ्या आणि तुम्ही त्यांचा अनुभव घ्या ह्या देवाचा. जय गणेश. जय गणेश. गणपती बाप्पा. मोरया.
तर इथे आपल्यासोबत मंदार पण आलेला. ॲक्च्युली मंदार, आपल्याला या गणपती मंदिरामध्ये येऊन तुला कसं वाटलं? खूप सुंदर हां मंदिर पण एक नंबर आहे. कसं एकदम खूप छान सजावट पण आहे, एकदम मस्त. हां, म्हणजे एकदम भारी. म्हणजे असं वाटलं की एखाद्या गणपती किंवा देवीला बा आपण डेकोरेशन वगैरे करतो हो. त्याच्याबद्दल एकदम मस्त वाटलं. हो. चल गणपती बाप्पा. मोरया. तर चला मित्रांनो, आता आपण ही व्हिडिओ इथेच संपवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती स्वयंभू बालगणेश मंदिराला, जे मुंबईतील परेल या ठिकाणी आहे. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम आलो होतो, म्हणजे यापूर्वी कधी मी सोशल मीडियावरती पाहिलेलं होतं, पण आलो मी पहिल्यांदा. पण ॲक्च्युली मी पहिल्यांदा आलो आहे, पण यापुढे मी नक्की 100% या ठिकाणी व्हिजिट करणार. ॲक्च्युली इकडे जे काका आहेत, त्या ताई होत्या वगैरे, त्यांनी सर्वांनी आपल्याला या ठिकाणी हेल्प केली, म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी वगैरे, माहिती देण्यासाठी वगैरे. तर मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हे मंदिर ओपन असते. म्हणजे ॲक्च्युली ते बाजूच्याच घरामध्ये राहतात, जे इकडे सर्व बघतात ते. पण ते जरी ते म्हणाले की कुठे जरी बाहेर जरी गेले तरी ते मंदिर या ठिकाणी ओपनच असते. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. संकष्टी चतुर्थी मंगळवारी वगैरे तुम्ही नक्की भेट द्या. म्हणजे संकष्टीला या ठिकाणी रात्रीच्या टायमाला म्हणजे महाप्रसाद असतो. म्हणजे जे लोक उपवास वगैरे असतात, उपवास वगैरे सोडण्याच्या वगैरे वेळेला या ठिकाणी येतात. म्हणजे त्या आरतीच्या नंतर महाप्रसाद वगैरे असतो. अनेक भक्तगण दिवसभरामध्ये या ठिकाणी येत असतात. आणि असं सांगितलं जाते की हा गणपती आहे तो नवसाला पावतो. म्हणजे जे आपल्या मनातले जे सगळे समस्या वगैरे जे गणपतीसमोर मांडतात ते हा गणपती या ठिकाणी पूर्ण करतो. तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता. हा व्लॉग मी इथे सांगतो आहे. हा व्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.